या अलंकाराचं आपण उदाहरण बघूया. उदाहरण आहे बघा, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आता इथं उपमा अलंकाराचं विधान किंवा व्याख्या काय सांगितले, दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दाखवलेला असतो. मग आता इथं दोन वस्तू काय आहेत, तर बघा आई आणि दैवत, त्या काय आहेत, दोन वस्तूंमध्ये किंवा गोष्टींमध्ये काय दाखवलेलं आहे, गोष्टींची तुलना केलेली आहे. मग ती आई आणि दैवत या दोन गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे. कळतंय? आता आई कशी आहे सांगितले त्यांनी, कशी आहे, दैवतासारखी आहे. मग आता इथं आपल्याला हेही माहित पाहिजे त्याच्यातलं उपमेय कोणतं आहे, उपमान काय आहे, त्यानंतर साम्यसूचक शब्द कोणता आहे आणि समान धर्म कोणता येतात. साम्यसूचक शब्द, समान धर्म. आता मला सांगा याच्यात उपमेय कोणता असेल, तर उपमेय म्हणजे काय असतं, ज्याला उपमा दिली जाते. मग कोणाला उपमा दिले, कोणाला उपमा दिले, तर आईला. म्हणजे उपमेय काय झाले इथं, आई. कोणाची उपमा दिली आहे, दैवत, देवाची. म्हणजे उपमान काय झालं, उपमान म्हणजे ज्याची उपमा दिली जाते, दैवत. त्यानंतर साम्य सूचक म्हणजे कशा कोणत्या शब्दाने त्या दोघांच्यात साम्य दाखवले, तर आई सारखे म्हटले इथं आपण. म्हणजे साम्य सूचक शब्द कोणता आला, सारखे. आणि सगळ्यात शेवटचं समान धर्म, आई आणि दैवत याच्यात समान धर्म काय आहे, तर आई ही देवाप्रमाणेच असते. म्हणजे समान धर्म काय आला, काय आला, देवत्व. काय आला, समान धर्म काय आला, देवत्व. कळतंय का? उपमेय काय आहे, आई. उपमान दैवत. साम्यसूचक शब्द काय आहे, आई सारखे दैवत म्हणजे सारखे. आणि समान धर्म, आई ही कशासारखी आहे, देवासारखी आहे. म्हणजे देवत्व हा काय आला, दोघांच्यातला समान धर्म, आई आणि देव. कळतंय? त्यानंतर पुढचा शेवटचा प्रकार पाहूया. बघा, उत्प्रेक्षा अलंकार, त्याचं विधान दिसतं आपल्याला. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. उदाहरणार्थ, अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. आता इथं जणू हे शब्द आलेले आहेत दोन ठिकाणी. त्याच्यावरच आपल्याला क्लिअर होतंय की हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण असेल, उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण असेल. आता याच्यात उपमेय आणि उपमान शोधायचं आपल्याला. उपमेय काय आहे, कोणाला उपमा दिलेली आहे, फुलपाखरांना. कोणाला दिलेली आहे, म्हणजे उपमेय काय झाली, फुलपाखरे. कशी आहे ती, अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती. म्हणजे कशी आहे, अचल आहे. कशी आहे, अचल आहे. आणि ती फुलं कशी फुलतायत, जणू साळीस. कळतंय का? म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारात बघा, नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. उपमेय हे जणू उपमानच आहे असं वर्णन असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि या अलंकारात कोणते कोणते शब्द असतात, साम्यसूचक, ते बघा. जणू, जणू काही, की, गमे, वाटे, भासे. यापैकी एखादा शब्द जरी तुम्हाला त्या कवितेच्या ओळीत किंवा त्या चरणात दिसला की आपण पटकन त्याचं उत्तर देऊन टाकायचं की काय, कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे ते, उत्प्रेक्षा अलंकार. कळते? आता हे उत्प्रेक्षा अलंकारासाठी आहे. त्यानंतर उपमा अलंकारासाठी काय आहे सांगा, तर तेही सांगतो. बघा, उपमा अलंकार म्हणजे काय सांगितलं आपण, दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दाखवला जातो. मग तो कोणत्या शब्दाने दाखवला जातो, तर बघा, सम, समान, सारखे. अजून काय आहे, जसे, तसे, प्रमाणे. अजून
परी, तुल्य, वाणी, परी, तुल्य, वाणी आणि शेवटचा आहे सदृश. काय आहे? सदृश. यापैकी एखादा शब्द आला असेल त्या वाक्यात, कवितेच्या ओळीत किंवा चरणात, तर लगेच सांगून टाकायचं की ते कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? उपमा अलंकाराचं. वरील शब्दांपैकी एक आला की कोणता अलंकार? उत्प्रेक्षा अलंकार. यमक अलंकार म्हणजे काय सांगितलं आपण? की वाक्याच्या किंवा चरणाच्या शेवटचा अक्षर काय येतं? सारखं आलं की तिथं काय झाला? यमक साधला जातो, म्हणजे यमक अलंकार. अनुप्रास अलंकार म्हणजे काय झालं? वाक्यात किंवा कडव्यात एकाच अक्षराची काय होते? पुनरावृत्ती होते, पुन्हा पुन्हा आलेले असतात, तेव्हा तो अनुप्रास अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार, उपमा अलंकार, उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये काय दाखवलं जातं? साम्य दाखवलं जातं. आणि त्यातले शब्दही तुम्हाला माहित आहेत. सम, समान, सारखे, जसे, तसे, प्रमाणे, परी, तुल्य, वाणी, सदृश. यापैकी एखादा शब्द आला की ते लगेच ओळखू शकतो आपण. उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. आणि त्यानंतर शेवटचा प्रकार आहे उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा म्हणजेच काय? उपमेय हे जणू उपमानच आहे असं वर्णन असतं, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि उत्प्रेक्षा अलंकारातील काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजेच काय? तर त्या वाक्यात किंवा कडव्यात चरणात आले तर आपण लगेच ओळखू की ते उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. तर ते कोणते शब्द आहेत? जणू, जणू काही, की, गमे, वाटे, भासे. कळतंय? अशा पद्धतीने आपला इथं पूर्ण अलंकाराचा जो काही भाग होता